महाराष्ट्र पत्रकार संघाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयात कला क्षेत्रातील उभरता सितारा जिनं ॲडव्हर्टायझिंग, मॉडेलिंग, नाटक, सिरियल आणि सिनेमा असा सगळा चढता आलेख अगदी कमी वयात करत उज्ज्वल प्रवास करणारी आणि आपल्या संभाजीनगरचीच कलाकार असणारी पृथ्वी आनंद आज इथे आलेली आहे. आणि खूप खूप तुझं कौतुकही खास आज तू आम्हाला वेळ दिलेला आहे. या छान तिच्याशी आपण गप्पा टप्पा आणि चर्चा करणार आहोत. किती एक्सायटेड आहेत? मी खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आता तुम्ही काय काय प्रश्न विचाराल त्यासाठी पण मी उत्सुक आहे. तर आपण प्रश्नोत्तरांना सुरू करूया. म्हणजे एक छान गप्पा मारणार आहोत आपण. तर तुझ्या घरी कलाकारीचा वारसा आहे आणि तू या ग्लॅमरिक क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं कधी ठरवलं, कसं ठरवलं? तुला लहानपणापासूनच आवड होती की तरुण वयात तुला आता असं वाटायला लागलं की नाही मला याकडे जायचं आहे? कारण ब्युटिफुल तर खूप छान दिसतेस तू आणि नक्कीच या क्षेत्रामध्ये तुला करिअरला खूप वाव आहे. तर त्याबद्दल, या प्रवासाबद्दल तुझी सुरुवात कशी झाली त्याबद्दल सांग. खरं तर मला लहानपणापासून डान्सची खूप जास्त आवड होती. तर मी अगदी 2च वर्षांची होते तेव्हा अंगिकम नावाचा एक भरतनाट्यमचा एक छोटासा मी डान्स केला होता. तर त्याच्यानंतर मग मी साधारण 10वीपर्यंत फक्त डान्स केला. मला ॲक्टिंगचं म्हणजे असं माहीत नव्हतं की मला काही आवड असेल किंवा मला यात काही पुढे करिअर करायचं आहे. पण मध्यंतरीच्या काळात माझ्या भावानी ॲडमिशन घेतलं ड्रॅमॅटिक्सला आणि माझ्या 11वीत मी पहिलं नाटक केलं पोर्ट्रेट नावाचं. तर ते मी त्याच्याच कॉलेजला केलं. म्हणजे मी तर शिकत होते दुसरीकडे 11वी-12वी, पण त्याच्या कॉलेजला जाऊन मी पोर्ट्रेट नावाची एकांकिका केली आणि मला असं वाटलं की आपल्याला बहुतेक ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे. मग मी 11वी-12वीपासून नाटकात काम करायला सुरुवात केली. तर आधी मला डान्ससाठी वगैरे आईवडिलांचा खूप सपोर्ट होता. म्हणजे त्यांनी मला कधीच विरोध नाही केला की तू अभ्यासच कर, तुला डान्स नाही करायचा आहे, तुला गाणं नाही गायचं आहे, असं काहीच नाही. त्यांनी मला, मी जे करायचं असेल त्यात त्यांनी मला सपोर्ट केला. म्हणजे आज मी इथपर्यंत पोहोचले ते माझ्या आईवडिलांमुळेच. आणि त्यानंतर मी 11वी-12वी नाटकात काम करायला सुरुवात केली. मग कळालं की आपण नाटकातच पुढे करिअर करावं. मग मी डिग्री पण नाटकातच घेतली. म्हणजे मी BPA केलं, बॅचलर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स. त्यानंतर मास्टर्सही मी त्यातच केलं. आणि मग त्या दरम्यान मला दिलीप घारे सर, जयंत शेवतेकर सर, सुधीर सेवेकर सर, अजित दळवी सर अशा अनेक दिग्गजांचं मार्गदर्शन लाभलं आणि असा माझा इथपर्यंतचा प्रवास होता. म्हणजे सुंदर अशी सुरुवात अगदी लहान वयातच झालेली आहे आणि ते तू एन्जॉय पण केलेलं आहे आणि त्यात डिग्र्या पण घेतलेल्या आहेत. म्हणजे पुढे काय करायचं आहे ते तू आधीच फिक्स केलेलं आहे की मला या क्षेत्राकडेच वळायचं आहे. तर मॉडेलिंग तू केलं, त्यातही तुझा छान अनुभव होता आणि त्यासोबत तू 4 चौघी, कुलभूषण, राजा संभाजी, सखाराम बाइंडर, रसिक आणि शोषित अशा नाटकात काम केलं. त्यानंतर तुला लीड रोलमध्ये मॅट्रिक मध्ये काम करण्याची संधी मिळाली. दिग्गज कलाकारांसोबत तू सतत काम करत आलेली आहेस. तर ह्या नाटकाच्या प्रवासात कसा अनुभव होता, किती मजा आली, काय शिकायला मिळालं त्याबद्दल थोडंसं सांगशील? या सगळ्या नाटकांमध्ये मी जेव्हा नाटकाचं शिक्षण घेत होते त्या दरम्यान मी या सगळ्या नाटकांमध्ये कामं केली. आणि मग एका वेळेला मी मॅट्रिक नावाची एकांकिका करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग त्या एकांकिकेचा दीर्घांक झाला, मग त्याचं नाटक झालं आणि त्यानंतर त्याचं व्यावसायिक नाटक झालं. तर या नाटकाचे जे लेखक दिग्दर्शक आहेत प्रवीण पाटेकर, तर त्यांची मला खूप छान साथ लाभली. म्हणजे आत्तापर्यंत मी जिथेही कामं केली आहेत तिथे मला दिग्दर्शक उत्तमच लाभलेत. तर त्यात ह्या मॅट्रिक नावाच्या नाटकामध्ये प्रवीण दादा होता आणि त्यांनी मला म्हणजे सहजता कशी असते अभिनयातली, कॉन्फिडन्स, या सगळ्या गोष्टी मला त्याच्याकडनं शिकायला मिळाल्या. नाटक करता करता नंतर तू सिरियलकडे वळली आणि सिरियलच्या म्हणजे 1 नाही 2 नाही 5-6 तू आधी सिरियल केल्या आहेत. जसं योग योगेश्वर, जय जय स्वामी समर्थ, गाथा नवनाथाची आणि बाळूमामाच्या नावानं सांग भलं. या सगळ्या सिरियल म्हणजे अगदी TV जगतातल्या अगदी
गाजलेल्या सिरियल आहेत. प्रत्येक भूमिका जी लीडची होती ती गाजलेली आहे आणि त्याच्या आजूबाजूचे कलाकारही तेवढेच म्हणजे नावाजले गेलेले आहेत. त्यांना एक छान ओळखही मिळालेली आहे. तर हा सगळा प्रवास या सगळ्या दिग्गजांसोबत कसं काम करताना तुला काय शिकायला मिळालं, या प्रवासात तुझी कशी ग्रोथ झाली त्याबद्दल सांग. खरं तर हा प्रवास माझा खूपच छान होता आणि सिरियलमध्ये काम करण्याचा अनुभवसुद्धा. कारण काय होतं की नाटकाचा अभिनय आणि सिरियलचा अभिनय ह्यात खूप फरक असतो. म्हणजे नाटकात खूप लाऊड काम करावं लागतं, आपला आवाज खूप मोठा असतो आणि सिरियलमध्ये माईक लावलेला असतो, फ्रेम पण छोटीशीच असते, त्याच्यामुळे फार आपल्याला लाऊड अभिनय करता येत नाही. तर तो मला अजून शिकायचा होता की सिरियलमध्ये कसा अभिनय करतात. आणि मी अगदीच म्हणजे नवीन नवीन होते, सिरियलमध्ये काम करायला सुरुवात केली तर एक भीती असते मनात की एवढे दिग्गज कलाकार आपल्यासोबत आहेत तर ते आपल्याला कसं वागवतील, खूप नवीन असल्यामुळे कसं ट्रीट करतील. पण अगदीच माझे हे सगळे समज चुकीचे होते. सगळे म्हणजे एवढे दिग्गज कलाकार होते, योगेश्वर जयशंकरमध्ये सुद्धा, की संग्राम सामळ होता, नियती राजवाडे, पण यांनी अगदी म्हणजे मला लहान बहिणीसारखं वागवलं. म्हणजे प्रत्येक गोष्टी ते मला पदोपदी शिकवायचे, पदोपदी मला समजून घ्यायचे. त्यामुळे सिरियल म्हणजे ना एक कुटुंब तयार झालं होतं आमच्या सगळ्यांचं. तर हाही अनुभव खूप छान होता आणि या सिरियलमधूनच मी पुढे पुढे शिकत गेले आणि त्याचा पुढे मला खूप फायदा झाला. कलाकाराचं बारीक सारीक जरी काम असलं किंवा मध्यम लेवलची जरी भूमिका असले तरी सिरियलमधून खूप छान एक्सपोजर मिळतं. कारण रोज तुम्ही प्रेक्षकांना भेटीला येत असतात आणि प्रेक्षक आतुरतेने वाटत असतात. डिस्टडँग म्हटल्यावर पुढे काय होणार, त्यांना आतुरता असते की बाबा आज इथे एपिसोड सुटला तर उद्या काय होणार. याचाच असं म्हणता येईल की या सगळ्या भूमिकांच्यामुळे तुझं एक छान स्थान निर्माण झालं आणि तू सगळ्यांच्या पसंतीस उतरली आणि सह्याद्री वाहिनीतली तुला म्हणजे तुझी ही जी पर्सनॅलिटी आहे त्याला व्यवस्थित कॅप्चर करण्यासाठी तुला लीड रोल ऑफर केलेला आहे. आणि आत्ता तो लीड रोलची जी सिरियल आहे 9 ऑगस्टला सह्याद्री वाहिनीवरची टायटल रोल असणारी आमची अनन्या ही माझ्यासमोर आत्ता बसलेली आहे. खूप छान दिसते आमची अनन्या. तर आमची अनन्या, तुला हा रोल कसा मिळाला किंवा आता जी म्हणता येईल की हा रोल तर खूप हाईपमध्ये आहे, TRP कमवतो आहे, तर तुला कसं वाटतं आहे हा प्रवासात, एन्जॉय करते का लीड रोल, कसं वाटतं आहे? ही भूमिका मला कशी मिळाली तर आता सध्या मी या क्षेत्रात आहे, मी मुंबईला स्ट्रगल करते आहे. तर आमचे काही ऑडिशन्सचे ग्रुप असतात ज्यावर आम्हाला कळतं की इथे ऑडिशन आहे, तिथे ऑडिशन आहे. तर मला असंच ओळखीतून एक ऑडिशनचा मेसेज आला होता की सह्याद्री वाहिनीवर एक नवीन सिरियल येते तर त्याचं ऑडिशन आहे. तर मग मी म्हटलं की एक देऊन बघूयात, आपण रोज इतके ऑडिशन्स देतो आहे तर ते पण देऊन बघूयात. तर वरळीला दूरदर्शन केंद्र आहे आणि मी तिथे ऑडिशनला गेले. तिथे खूप मोठा सेटअप होता ऑडिशनचा. जे आमचे आता डिरेक्टर आहेत अश्वानी गाडू, त्यांनीच ऑडिशन पण घेतलं. तर माझा बराच वेळ त्यांनी ऑडिशन घेतलं. मला डान्स करून दाखव म्हणाले, गाणं गाऊन दाखव म्हणाले आणि मग ॲक्टिंगमध्ये वेगवेगळे एक्सप्रेशन्स दे म्हणाले की असं झालं तर तू असं काय करशील. म्हणजे ॲब्रप्टली ते मला सांगत होते की आता तू हे कर, आता तू ते कर. येस. तर तसं सगळं करत त्यांनी माझं ऑडिशन घेतलं आणि मला ते तेव्हा हॅपी वाटले की ठीक आहे, आपण त्यांना चांगलं दिलं आहे ऑडिशन. आणि मग त्यानंतर मी वाट बघितली की ते मला काय त्याच्यावरती रिव्ह्यू देत आहेत. आणि साधारण एक 3-4 दिवसानंतर त्यांनी मला कळवलं की लुक टेस्टला या, आम्ही लीडसाठी तुमचा विचार करतो आहे. येस. हो. म्हणजे मला तर विश्वासच बसला नाही आधी की ते लीडसाठी विचार करतायत आपला. तर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, पुढे सांगा मग कधी लुक टेस्टला वगैरे यायचं आहे. मग मी लुक टेस्टला गेले, माझी लुक टेस्ट झाली आणि त्यानंतर फायनली ठरलं की आमची अनन्याचा जो टायटल रोल आहे तो मी करणार आहे. तर आधी मला खूप दडपण आलेलं, कारण याआधी मी सिरियलमध्ये वगैरे कुठला लीड रोल केला नाही. म्हणजे शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या, नाटकात कामं केली होती, पण सिरियलमध्ये की जे रोज टी व्हीवर दिसेल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ती सिरियल घराघरात पोहोचणार आहे, तर याचं मला खूप दडपण आलं. कारण आपल्या वाटेला खूप सीन्स येतील. मग पण आधी आमचं सुरुवातीला वर्कशॉप झालं
आणि त्यानंतर शूट सुरू झालं आणि 2च दिवसात माझं दडपण हलकं झालं. कारण त्या सेटवरचं वातावरण सगळे इतके समजून घेणारे होते की मला काहीच असं वाटलं नाही की आपण खूप मोठं ओझं पेलवतोय. तर तिथेही अगदी म्हणजे आता एक 5-6 महिने झाले आमचं शूटिंग सुरू आहे आणि सगळे एका कुटुंबासारखे एकत्र राहतात. म्हणजे आपलं घरी जसं एक कुटुंब आहे तसं माझं सेटवर गेल्यावर एक दुसरं हक्काचं कुटुंब आहे. तर तिथेही माझा एक तसाच अनुभव आहे. तुझी ही खास भूमिका आहे आणि त्याने TRP वाढतोय सह्याद्री वाहिनीचा. तर या भूमिकेबद्दल थोडंसं सांग ना, तेही जाणून घ्यायला आवडेल. आणि किती तास तुम्ही शूटिंग करता त्याबद्दलही थोडं सांग. ही अनन्याची जी भूमिका आहे, ही अनन्या म्हणजे तुम्ही टायटल सॉन्ग त्याचं ऐकलं असेल की ती हुशार आहे, चपळ आहे, नटखट आहे, खट्याळ आहे, समजूतदार आहे. तर तशीच ती आहे की घरात तिच्या म्हणजे तिच्या कुटुंबात खूप मंडळी आहेत. आई, बाबा, आजी, आजोबा, भाऊ, बहिणी, मामा, आत्या. तर आणि हे सगळे ना एकापेक्षा एक नमुने आहेत. तर त्या सगळ्यांना सांभाळणारी, प्रॉब्लेम सॉल्व्हर, प्रत्येकाला समजून घेणारी, आपलंसं करणारी अशी ती अनन्या आहे. आणि आमचं जे शूटिंग असतं ते साधारण म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक 12 तासाची शिफ्ट असते. तर तसंच आमचंही असतं. म्हणजे जर 9ची शिफ्ट असेल तर 9 ते रात्री 9 अशा शिफ्ट टायमिंगमध्ये आमचं शूट होतं. म्हणजे भरपूर वेळ देऊन काम करावं लागतं, पण कुटुंबासारखी सगळी मंडळी असल्याने तू खूप एन्जॉय करते. आणि तुझा हा टायटल रोलचा प्रवास असाच तुला किती पाहिजे, 1 वर्ष 2 वर्ष तो चालतच राहू. कारण सिरियल खूप म्हणजे TRP कमवल्यावर सतत त्याचा प्रवास सुरू राहतो. आणि प्रेक्षकाच्या घरात प्रत्येक ती भूमिका जशी तू त्यांच्या सगळ्यांना आमची अनन्या वाटते, तर प्रेक्षकांना देखील ती आमची अनन्या लवकरात लवकर वाटून खूप मजा ते करायला त्यामध्ये इन्व्हॉल्व ते होतात आणि तेवढी ती पॉप्युलॅरिटी त्याची होत राहते. तर माझ्याकडनंही तुला खूप खूप त्यासाठी शुभेच्छा. आणि मला हे विचारायचं आहे की आता इथवरचा प्रवास तर तुझा खूप छान होतो आहे, पण अजून एक खूप मस्त एक टर्न तुझ्या आयुष्यात आलेला आहे, त्याचं शूटिंग तू केलेलं आहे असं माझ्या कानावर आहे. आणि 20 सप्टेंबर 2024ला तो खास टर्न म्हणजे तू चित्रपटाद्वारे त्या क्षेत्रात प्रवेश करते आहे. आणि मकरंद अनासपुरे आणि त्यासोबत मिताली जगताप दोघंही दिग्गज कलाकार आहेत, प्रस्थापित कलाकार आहेत. आणि यांच्यासोबत पहिल्याच चित्रपटात तुला काम करायची संधी मिळते. टेन्शन आलं होतं का गं? कसं झाला हा प्रवास त्याबद्दल सांग. हा माझा पहिलाच चित्रपट आहे जो आता 20 सप्टेंबरला रिलीज होतो आहे. या चित्रपटाचं नाव आहे ओवा. यामध्ये मकरंद अनासपुरे आणि मिताली जगताप हे मुख्य भूमिकेत आहेत. तर मी लहानपणापासून मकरंद अनासपुरेंचे चित्रपट पाहते. म्हणजे अगदी गाढवाचं लग्नपासून म्हणजे मी खूप लहान होते तेव्हापासून TVवर बघून मी म्हणजे धमाल केली आहे, फार हसली आहे. हो हो अगदी. तर त्यांच्यासोबत मला स्क्रीन शेअर करायचे हे एकतर म्हणजे स्वप्नच आहे. तर मला फार टेन्शन आलं होतं की ते कसे असतील, त्यांच्यासोबत मला उभं राहायचं आहे त्यांच्यासोबत. आणि बरेच सीन माझे त्यांच्याच सोबत होते. तर मला खूप टेन्शन आलं होतं की त्यांच्यासोबत मला करता येईल का, मला त्यांच्यासमोर काम करता येईल का. पण असं काहीही नाही आहे. ते जसे स्क्रीनवर एकदम म्हणजे चुलबुले, एकदम दिलखुलास असे दिसतात, तसेच ते माणूस म्हणून सुद्धा आहेत. म्हणजे अगदी ते मकरंद अनासपुरे आहेत असं काही म्हणजे त्यांच्यासोबत बोलताना वाटत नाहीत. अगदी माझ्यासोबत ते मित्रासारखे राहिले. खूप कम्फर्ट केलं त्यांनी. आणि त्यांच्यासोबतचे माझे सीन पण सगळे खूप हसत खेळत झाले. आणि तसंच सेम मिताली जगतापसुद्धा, त्या पण खूप गोड आहेत स्वभावाने, खूप छान आहेत. आणि त्यांच्यासोबत सीन करायला सुद्धा मला फार मजा आली. म्हणजे मकरंद सरांसोबत काम करणं म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट असेल आणि ते ड्रीम सत्यात येतं आहे तुझं. काही दिवसातच हा ओवा नावाचा चित्रपटगृहात येतो आहे. आपल्या सगळ्यांना जाऊन पाहायचं आहे बरं का. आणि खूप हिट बनवायचा आहे. महाराष्ट्राचा चित्रपट आहे आणि आमच्या संभाजीनगरची त्याच्यात अभिनेत्री आहे म्हटल्यावर. आणि मला असं दिसलं की तुझा फार मस्त रोल आहे. तू मस्त त्यांना छान संवाद करत बोलते त्यांच्याशी. अरे तुम्ही हसता वगैरे वगैरे असं मस्त त्यांच्याशी त्यांची काय म्हणताय मस्करीच देखील करते, गप्पा छान मारते. तर खूप मजा आली का तुला हा चित्रपट करताना? हो म्हणजे माझा यात पण रोल असाच होता की खूप दिलखुलास, खूप म्हणजे असं हॅपनिंग मुलगी आहे ती.
म्हणजे तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल की मकरंद अनासपुरे जे आहेत त्याच्यामध्ये ते फार खडूस, म्हणजे एकदम स्ट्रिक्ट, की नाकासमोर चालणारे, की त्यांचे वेगवेगळे नियम आहेत स्वतःच ठरवलेले. तर त्याच्या अगदी विरुद्ध पात्र माझं आहे, की ती खूप खुश असते, म्हणजे सतत पॉझिटिव्ह राहणं, समोरच्याला पॉझिटिव्हिटी देणं, अशी ती मुलगी आहे. आणि सतत हसणारी चुलबुली अशी मुलगी आहे. तर मला ही भूमिका करण्यातही फार मजा आली. हो. म्हणजे रिअल आयुष्यात तू जशी आहे तीच भूमिका तुला चित्रपटात सुद्धा मिळालेली आहे आणि आत्तासुद्धा तुझा हसरा प्रसन्न चेहरा मला खूप इन्स्पायर करतोय. मला असं नक्की वाटतं की आमच्या प्रेक्षकांना देखील तो खूप इन्स्पायर करत असेल. पृथ्वी, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयाला तू आज भेट दिली आणि आज खास माझ्याशी आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांशी तू छान गप्पाटप्पा मारत आहेस. तर असाच हा प्रवास तुझा उत्तमपणे चालू राहो अशा मी तुला शुभेच्छा देते. आणि तुला काय वाटतं? थँक्यू सो मच. मला फार छान वाटतंय. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने मला इथे आमंत्रित केलं, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप मनापासून आभारी आहे. ही फारच सन्मानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. मी तुमच्या सगळ्यांचे मला आशीर्वाद मिळत आहेत, त्याबद्दलही मी फार आभारी आहे. थँक्यू. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि छत्रपती संभाजीनगरची शाखा आपली खास पाहुणी कलाकार म्हणून महाआरतीसाठी पृथ्वी आनंद आज आपल्यासोबत होती आणि तिच्याशी मस्त गप्पाटप्पा झालेल्या आहेत. आता तिच्यासोबतच तिचे आईवडील देखील आपल्याला जॉईन झालेले आहेत, अर्थातच आनंदजी काळे आणि अनिताजी काळे. तर सर, मी तुमच्या दोघांशी सुद्धा थोडीशी चर्चा करण्यात उत्सुक आहे. मला असं विचारायचं आहे की लहानपणापासून असं म्हणतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं काही गोष्टी तुम्ही तिच्या आधी हेरल्या होत्या का? आणि तुम्ही स्वतः कलाकार आहात, तर या क्षेत्रात तिने यावं आणि त्या दृष्टीने आपला तिला सपोर्ट व्हावा, तर त्या दृष्टीने काय काय पावलं तुम्ही उचलली त्याबद्दल थोडंसं सांगा. खरं तर आमचं काळे घराणंच हे कलाकाराचं घराणं आहे. माझ्या आजीपासून, माझ्या वडिलांपासून हे वडिलोपार्जित आणि हे वारसा हक्कानी हे कलाकारीचे गुण माझ्यापर्यंत आले. तसा मी 64 कलांचा पुजारी आहे आणि 65वी कला ही माझी जी जाहिरात व्यवस्थापन आहे याचं मी डिग्री होल्डर आहे, स्नातक आहे, पदवीधर आहे. आणि हे सगळेच्या सगळे गुण जसेच्या तसे माझी गोड मुलगी पृथ्वीमध्ये आलेले आहेत. आणि ती अतिशय सुंदर डान्स आणि सगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत आहे. पण हे ओळखण्याचं जे कार्य आहे हे माझ्या प्रिय पत्नी अनितानी हे ओळखलेलं आहे. तिने मलासुद्धा तिनेच निवडलं तिच्या आयुष्यात आणि माझ्या मुलीलासुद्धा तिने ह्या क्षेत्रात प्रवेश देण्यासाठी तिचीच त्याच्यामध्ये मुख्य भूमिका आहे. वयाच्या केवळ 2ऱ्या वर्षी तिने ह्या मुलीला ठेका पकडताना तिने पहिले हेरलं आणि तिने मला सांगितलं की आनंद, आपण आपल्या मुलीला ह्या क्षेत्रामध्ये टाकूया, तिला आत्तापासून ठेका धरणं कळतं आहे. केवळ 2 वर्षाची होती माझी ही गोड मुलगी आणि हे श्रेय मी माझ्याकडे घेणार नाही. कला माझी जरी असेल तरी तिला ओळखण्याचं मुख्य काम माझी प्रिय पत्नी अनितानीच केलेलं आहे. एक चांगल्या पत्नीचं लक्षण असं आहे की ती पतीला तर पाठिंबा देतेच, त्याला उभं करतेच, त्याच्या सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट करते, पण घराला देखील तेवढंच छान सांभाळते, एज्युकेट करते. त्याच्यामुळे असं म्हणतात की आई जर सक्षम असेल तर खूप छान मुलांचा देखील प्रवास होतो. तर अशी छान आई आमच्या पृथ्वीला भेटलेली आहे, ती म्हणजे अनिताजींच्या रूपामध्ये. तर अनिताजी, भूमिका आधीची सरांनी छान सांगितली, पण हा प्रवास काही सोपा नाही ग्लॅमरस फील्डचा. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं, पुढे तिने काय काय गोष्टी कराव्यात? कारण तिचं म्हणजे रॅपिड फायर जसं आपण खेळतो तसं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये पटापट तिने म्हणजे आपली चुणूक दाखवलेली आहे. पण यापुढे तिचा प्रवास अजून तिने काय काय करावं असं तुम्हाला वाटतं? काय छान तुम्ही स्वप्न तिच्यासाठी पाहिली आहेत. आणि त्यासोबत ग्लॅमर या विषयावर देखील एक वलय असतं, त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल थोडंसं सांगा. खरं तर ह्या क्षेत्रात मुलीला घालायचं म्हणजे सगळेच आईवडील पहिल्यांदा असं घाबरतात की या क्षेत्रात मुलीला घालावं का. पण तिच्या बाबांचा फुल सपोर्ट आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आणि बेसिकली लहानपणापासूनच ती घराच्या बाहेर प्रोग्राम करत गेली, त्यामुळे ते डेअरिंग एक आहे.
आणि माझी तर इच्छा ऑफकोर्स अशीच राहणार की तिनं टॉपवर जावं, चांगली अभिनेत्री म्हणून नाव कमवावं आणि चारित्र्य संपन्न असावं. कारण ह्या क्षेत्रामध्ये खूप नाव खराब होतं, पण ॲक्च्युली हे क्षेत्र खराब नाही आहे, आपल्यावर आहे की आपण कसं राहायचं आहे. आणि ह्याबद्दल खूप गैरसमज आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की हे गैरसमज हिच्यावरपणे दूर व्हावे, म्हणजे हिनं हे दूर करावे, म्हणजे बाकीच्या मुली पण ह्या क्षेत्रात म्हणजे येतील, की कारण कॉन्फिडन्सनी येतील, की जेणेकरून नाही इथे असं नाही होत, हे चांगलं क्षेत्र आहे. जे ह्या क्षेत्रात जे बदनाम झाले तर ते चांगल्या नाव रूपानं यावं अशी माझी इच्छा आहे तिच्याकडून. म्हणजे आई ड्रीमर पण आहे, पण तेवढीच मॉरल पण तिची खूप मस्त आहेत. तर असे मस्त आई बाबा पृथ्वी आनंदला मिळालेले आहेत. तिला काय वाटतं आईबाबांबद्दल, तिने सांगावं थोडंसं. मी एवढंच सांगेन की असे आईवडील मिळायला नशीब लागतं आणि ते नशीब माझ्या वाट्याला होतं. या क्षेत्रामध्ये म्हणजे स्वतःच्या जीवावर येणं, स्वतः काहीतरी काम करणं, घरच्यांना विरोध करणं हे फार अवघड असतं आणि हे बऱ्याच कलाकारांच्या नशिबात असतं. पण माझ्या बाबतीत तसं काहीच झालं नाही. लहानपणापासून मला आवड होती आणि या दोघांनी मला तेवढाच सपोर्ट केला, कुठल्याच गोष्टीत मला विरोध नाही केला, कधीच बंधनं नाही घातले. आणि आजही मी मुंबईमध्ये काम करते, शूटिंग करते, ते सगळं मी करू शकते ते फक्त या दोघांमुळे.